सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरातील बस स्थानकासमोरील अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण अखेर नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत हटवण्यात आले. पोलीस अधिकारी दीपक पाटील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. मोहोळ बसस्थानकासमोर अतिक्रमणामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती. बसस्थानकात दररोज मोठ्या संख्येने एसटी बसची ये-जा होत असल्याने या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटना घडत होत्या. अतिक्रमण आणि बेकायदा पार्किंगमुळे प्रवाशांना बसस्थानकात ये-जा करणेही अवघड झाले होते. विशेषतः नवीन चालकांना बसस्थानकाचा परिसर स्पष्टपणे दिसत नसल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. बसगाड्यांची सततची वर्दळ, बेकायदा पार्किंग आणि अतिक्रमण यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रशासनाने अखेर कारवाई करत अतिक्रमणे हटवली. या कारवाईनंतर बसस्थानक परिसर मोकळा झाला असून वाहतूक सुरळीत होण्यास आणि प्रवाशांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. आम्ही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून, NHच्या माध्यमातून आणि एसटी डेपोच्या माध्यमातून संपूर्ण ज्या टपऱ्या आहेत ते काढण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे. तसेच ज्या संभाजी महाराज जो पुतळा आहे त्या ठिकाणी जे काय टपऱ्या लागल्या होत्या त्या आम्ही येत्या काही दिवसा पाठीमागे ते काढून घेतलेल्या आहेत. संपूर्ण कन्या प्रशाळेचा जो फुटपाथ आहे ज्या ठिकाणी जवळजवळ 4,500 ते 5,000 मुलं त्या ठिकाणी शाळेला जात असतात, तर त्या ठिकाणी तो बऱ्याच ठिकाणी लोकांनी त्या दुकानाचे बोर्ड वगैरे लावून तो बंद केला होता. तो पूर्णपणे ओपन केलेला आहे. दुसरी गोष्ट, कुरुल रोडला जे लोकांनी म्हणजे दुकानाचे जे काय बोर्ड, दुकानाचं साहित्य रस्त्यावर मांडून रस्ते जॅमिंग करून सोडले होते ते संपूर्ण रस्ता सगळा क्लिअर केलेला आहे. संपूर्ण शहरामध्ये आता जे मेन रोड आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही 8-8 फुटाच्या पट्ट्या मारून त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यास दुकानदाराची मीटिंग त्यांना सांगितलेलं आहे. याप्रमाणे मोहोळ शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा वाहतुकीचा प्रॉब्लेम होणार नाही या अनुषंगानं आमचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत.